आज सकाळी आम्ही माना विलेजला चाललोय बद्रीनाथवरनं. साधारण एक 3 किलोमीटरवरती आहे, 3-4 किलोमीटर. ते शेवटचं विलेज म्हणतात आणि त्याच्या पुढे 40 किलोमीटरवरती चायना बॉर्डर. हे आम्ही माना विलेजमध्ये आता ब्रेकफास्टला थांबलोय आणि हे हिमालयामधनं इकडची नदी म्हणजे अलकनंदा नदी. हिला शांत नदी म्हणतात कारण ही कधी अशी त्यांच्या भाषेत खवळलेली नसते. ही माना विलेजमधली गणेश गुफा. इथे महाभारत लिहिलं गेलं, व्यासांनी लिहिलं. ह्या भागात सफरचंदाची झाडं खूप दिसतात. हे तुम्हाला दिसते इतकी फुलं आहेत म्हणजे प्रत्येक फुलाला एक सफरचंद असं. पण आम्हाला असं कळलं की सफरचंदाची झाडं वाढतात पण सफरचंद इटसेल्फ खूप लहान असतात पण गोड असतात. ते काय आम्हाला आता बघायला नाही मिळाली. बहुतेक ऑक्टोबरमध्ये त्याचं पीक येतं. म्हणजे विलेज ऑफ पेंटिंग्स म्हणायला हरकत नाही. प्रत्येक घरावरती जवळजवळ पेंटिंग केलेलं आहे. हे ऍपल ट्री आणि हे भोजपत्र. याच्या खोडाचं इससे भी बड़े बड़े होते हैं, इनकी लेयर्स निकाली जाते हैं ना छाल. हां, हे खोडाचं ते लेयर्स काढून ते त्यावर लिहायचे. महाभारतही तसंच लिहिलं गेलं. पेपर ट्री म्हणतात इंग्लिशमध्ये. अजून एक पेंटिंग. वापस स्टार्ट करूँ रेकॉर्ड. ये सरस्वती और जो उधर से आ रही है अलकनंदा, और इन दोनों का यहाँ पे संगम हो रहा है. इसका नाम है केशव प्रयाग. पूरे पहाड़ों में आपने पंच प्रयाग देखे होंगे. देव प्रयाग देखा होगा जो सबसे पहले ऋषिकेश से ऊपर पड़ता है, जहाँ पे अलकनंदा भागीरथी का संगम है और वो मिक्स होकर बन जाती है गंगा. फिर आता है रुद्रप्रयाग, मंदाकिनी, अलकनंदा. फिर आता है कर्णप्रयाग, पिंडर नदी, अलकनंदा. फिर आएगा आपका नंद प्रयाग, नंदाकिनी, अलकनंदा. फिर आता है विष्णु प्रयाग जो बद्रीनाथ से 17 किलोमीटर पीछे है. धौली गंगा, अलकनंदा, अलकनंदा ही रहेगी. छठा प्रयाग है केशव प्रयाग, अलकनंदा सरस्वती का संगम. तो एक केशव होता है ठाकुर जी का नाम, कृष्ण जी का, और एक केशव होता है ज्ञान का. सरस्वती नदी स्वच्छ पाणी. हे जे पुतळे आहेत ते 5 पांडव, द्रौपदी आणि त्यांचा कुत्रा ते स्वर्गाकडे जाताना म्हणजे इथून ते गेले आणि ती जी गोष्ट आहे स्वर्गाकडे जाताना एक एक पांडवांना स्वर्गप्राप्ती झाली. तर ते हे दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे की हे 5 भाऊ, द्रौपदी आणि त्यांचा कुत्रा स्वर्गारोहणाकडे चाललेली आहेत. हे विष्णुप्रयाग. इथे अलकनंदा नदीमध्ये पहिली नदी मिळते म्हणजे धौली गंगा. असे पंचप्रयाग आहेत. ही रुद्रप्रयागच्या पुढे अलकनंदा गंगा. पात्र इथे फारच मोठं झालंय पण शांत आहे एकदम नदी. हे देवप्रयाग आहे. इथे अलकनंदा नदीमध्ये
भागीरथी नदी मिळते. भागीरथी नदी ही केदारनाथवरून येते आणि अलकनंदा बद्रीनाथवरनं. आज बुद्ध पौर्णिमा आणि आम्हाला चंद्रोदय बघायला मिळाला. फारच सुंदर चंद्रोदय.